हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. मी आज भरली वांगी बनवणार आहे. भरली वांगी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, थोडासा 5-7 लसणाची पाकळी घेतलेले आहे, थोडंसं खोबरं सुकं घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि वांगी कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, कारण ती वांगं काळं नाही पडू नये म्हणून. अभी हे मी भरली वांगी बनवणार आहे. चला तर मग आता हे मसाला आपण रेडी करून घेऊया. त्याच्यानंतर आपण आता मी हे वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार. त्याच्यामध्ये थोडासा मसाला ॲड करते. जसं आपल्याला तिखट हवं तेवढंच घालायचा मसाला त्याच्यामध्ये. हा मिक्स मसाला आहे, घरगुती. त्याच्यामध्ये 2 चमच शेंगदाण्याची पावडर टाकते. त्याच्यामध्ये थोडं हळदी टाकते, हळदी पावडर टाकते. आता मी हा मसाला भरते, याच्यामध्ये ॲड करते वांग्यामध्ये. मूळ मिश्रण एकजीव करून घेतलं. तर मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे मी याच्यामध्ये भरते, वांग्यामध्ये असं भरून. आता हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता मी कुकर ठेवते. कुकरमध्ये 1 चमच तेल टाकते. चला बोल. आता याच्यामध्ये 1 चमच मी तेल टाकते कुकरमध्ये. अजून थोडंसं टाकते. तर तेल गरम झालं. आता हे तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी वांग टाकते. असं तेलामध्ये थोडंसं कडक तेल करून हा मसाला पूर्ण ॲड करते. मसाला हलवून घ्यायचं जरा मसाला असं हलवून घ्यायचं, थोडंसं परतवून घ्यायचं चांगलं. जर तेल सुटत तो मसाल्याला परतून घ्यायचं. हे परतवून घेतलं की थोडंसं असं पाणी घालायचं त्याच्यामध्ये. पाणी घालायचं. कुकरला 2 शिट्टी करून घ्यायचे. 2 शिट्टी होऊन देऊया. 2 शिट्टी होऊन कुकर. आपलं वांग तयार झालेलं आहे. भरलं वांग आपलं तयार झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेतलं. आता मी ज्वारीची भाकरी आणि हे भरलं वांग ठेवलेलं आहे. रेडी झालंय. तर काय तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही याची ट्राय करा. आणि काय बोलू.